तुम्ही माझं चप्पल बघत आहे असं वाटतंय. या चपलेत एक छिद्र सुद्धा आहे जे आपल्याला दिसून नाही राहिलं असेल. चालता चालता घासले खूप. हो, मला अंजनीला सांगितलं होतं की माझ्या वडिलांना जाऊन भेटा. ते खूप बिझी असतात. आज त्यांचा माझ्यासाठी तुम्ही वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद. तर तिनं म्हटलं की आज तू माझ्या वडिलांना भेटशील तर चांगले कपडे, चांगले शेविंग करून, चांगलं साफसुथरं करून तू एक जेंटलमॅन सारखं तू आज माझ्या वडिलांना भेट. पण मी तिला म्हटलं, मी जे आहे ते मी आहे. मी माझी रिॲलिटी कधी सोडत नसतो. आणि माझी रिॲलिटी आहे, माझ्याजवळ काहीच नाही आहे. ना पैसा, ना धन दौलत, ना बँक बॅलन्स, ना मोठे मोठे बंगले. मी एका झोपडीत राहतो. जे खरं आहे ते सांगितलेलं कधी बरं असते. आणि माझ्याजवळ सगळ्यात मौल्यवान वस्तू जी आहे ती सध्या तुमच्याजवळ आहे. आज ती मला ती वस्तू मागायची आहे म्हणून मी इथे आलो आहे. आणि ती वस्तू म्हणजे माझं प्रेम. अंजली, काय म्हटलं? तुम्ही ती वस्तू द्यायला नकार देताय ना. सर, जी वस्तू मला मिळत नसते ना, ती वस्तू मी कुठूनही कशीही हासिल करू शकतो. आली गोष्ट लक्षात?